महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यात पीक विमा योजना राबवली जात असताना शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण हे पीक विमा कंपन्यांकडे अतिरिक्त असलेल्या रकमेचे समायोजन करण्याबरोबर राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या पीक विमा कंपन्यांना दिला जाणाऱ्या हप्त्याचे वितरण आहे जलद गतीने पार पाडणार आहोत। राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यांच्यामुळे आता या पीक विमा योजना याचबरोबर फळ पीक विमा योजना राबवल्या जात असताना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये इक्रो अकाउंट ओपन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। यांच्या संदर्भातील दोन महत्त्वाचे GR 6 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यात सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्यांच्यामध्ये पीक विमा प्रयोगावरही आधारित ही पीक विमा योजना राबवली जाणार आहे। परंतु योजना राबवली जात असताना त्याचं मॉडेल अर्थात कप अँड कप मॉडेलनुसार अर्थात 80.110 च्या टक्क्यानुसार जी काही प्रमाणानुसार जी काही पीक विमा योजना राबवली जात असते, या पीक विमा मॉडेल नुसार आता ही योजना राबवली जात आहे। यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 110% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अतिरिक्त रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाते। अशा प्रकारची रक्कम वितरित करण्यात असते। शेतकऱ्यांचे कमी नुकसान झालं, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा कमी वाटप झाला तरी पीक विमा कंपन्यांकडून राज्य शासनाला येणारा तो परतावा समायोजन करणं असेल, राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या पीक विमा योजनांसाठी जे काही हप्ते असतील या हप्त्यांचे वितरण करणे देखील अशा प्रकारच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या स्तरावरती राष्ट्रीयकृत बँकेमध्ये SCRODL अर्थात इक्रो बँक अकाउंट खोलण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ज्या विशिष्ट प्रयोजनासाठी सदर खातं उघडण्याचा प्रस्तावित आहे, त्याचबरोबर प्रयोगासाठी या खात्यांचा वापर केला जाईल। कोणकोणत्या परिस्थितींमध्ये इतर प्रयोजनासाठी यांचा वापर करण्यात येणार नाही, म्हणजेच की अर्थात कॅशबुक अद्याप ठेवणे अनिवार्य राहील। सदर बँक खात्यांवरील शिल्लक रकमा समुचित शासन खाते भरणं, म्हणजेच की आवश्यक असल्यास लागू असलेले नियम विनियम या ठिकाणी कारवाई करण्यासाठी अनिवार्य राहतील। बँक खात्यावरील व्यवहाराचे मासिक तळमळ करणं हे म्हणजेच की परीक्षण अनिवार्य राहणार आहे। बँक खात्यांमध्ये दीर्घकाळ निधी विना म्हणजेच की वापर पडून राहणाऱ्याची दक्षता घेतली जाणार आहे। प्रयोजना संपुष्टात आल्यानंतर हे बँक खातं तत्काळ बंद केलं जाणार आहे। या प्रकारचे काही निर्देश सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे। अर्थात इक्रो अकाउंटच्या माध्यमातून आता जे काही पीक विमा कंपन्यांना हप्त्याचं वितरण करणं असेल किंवा पीक विमा कंपन्यांकडून परताव्याची जी काही रक्कम असेल ती वसूल करणं असेल किंवा एखाद्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं जर 110% नुकसान झालं असेल, अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम हे वितरित करण्यासाठी अतिरिक्त जे अनुदान द्यायचं आहे ते अनुदान असेल सर्व खात्यांच्या माध्यमातून पार पाडलं जाणार आहे। तुम्हाला जर हा GR बघायचा असेल तर महाराष्ट्र government.in या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकता। धन्यवाद।